नमस्कार. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याबद्दल अनेक जणांना माहिती आहे की महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यामध्ये भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली आणि त्याचबरोबर सत्यशोधक समाजाची स्थापना केली असेल. इतर अनेक वेगवेगळे सामाजिक कार्य खूप मोठ्या प्रमाणात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेले आहेत. पण मी तुम्हाला असं एक त्यांचं वेगळं कार्य सांगणार आहे जे की खूप कमी लोकांना माहिती आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यामध्ये 28 जानेवारी 1853 रोजी बालहत्या प्रतिबंध ग्रह याची सुरुवात केली. म्हणजे बालहत्या प्रतिबंध ग्रह चालू केले. आता हे जे बालहत्या प्रतिबंध ग्रह हे जे आश्रम आहे किंवा हे जे टायटल आहे याच्यामध्येच आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट दिसून येते की बालहत्या म्हणजे कुठे ना कुठेतरी बालहत्या होत होती किंवा केली जात होती. आणि मग त्या बालहत्या कोणी करू नये म्हणून त्याला प्रतिबंध म्हणून उपाययोजना म्हणून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी या प्रतिबंधग्रहाची सुरुवात केली होती. आणि मग कोण हत्या करत असेल? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की साहजिकच असा प्रश्न उद्भवतो की या बालकांची हत्या कोण करत असेल आणि का करीत असेल. तर याच्या पाठीमागचा जे महत्त्वाचं कारण होतं ते असं की त्या काळामध्ये ज्या स्त्रिया होत्या आणि त्या म्हणजे की ज्या स्त्रिया विधवा आणि ज्या स्त्रिया परित्यक्ता होत्या त्या स्त्रियाच बालहत्या करत होत्या. आणि मग कोणाची बालहत्या करत होत्या हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे उद्भवतो मनामध्ये. तर त्याचं उत्तर असं आहे की या ज्या परित्यक्ता आणि विधवा स्त्रिया होत्या अनेक कारणांनी विधवा झालेल्या अनेक कारणांनी परित्यक्त झालेल्या म्हणजे त्या काळामध्ये पुरुषांना पत्नीत्वाची परवानगी देण्यात आलेली होती. म्हणजे पुरुष अनेक पत्नी करू शकत होता. तशी समाजाने त्याला परवानगी दिलेली होती. आणि मग त्याला जसं वाटेल त्या पद्धतीने तो आपल्या पत्नीला वागवत असे. एक पत्नी नाही आवडली तर मग दुसरी पत्नी करायची, दुसरी नाही आवडली तिसरी करायची, पहिली सोडून द्यायची, दुसरी पण सोडून द्यायची, मनात आलं तर ठेवायचं किंवा सगळ्याच सोडून द्यायच्या आणि परत आणखीन वेगळीच 5वी 6वी करायची. अशा पद्धतीची प्रथा खूप मोठ्या प्रमाणामध्ये समाजमान्य प्रथा होती. आणि मग अशा पतीने सोडून दिलेल्या अनेक परित्यक्ता स्त्रिया त्यामध्ये मुली पण असायच्या म्हणजे तरुण वयातील. आणि अत्यंत वाईट परिस्थिती अशी होती की विवाहानंतर ज्यावेळी ती मुलगी आपल्या वडिलांचं घर सोडत होती त्यावेळी तिचे वडील त्या मुलीला असे सांगत होते की आता इथून पुढे तुझ्यासाठी हे घर कायमचं बंद झालेलं आहे. तू तुझ्या नवऱ्याबरोबर म्हणजे पतीसोबत किंवा तुझ्या सासरीच तुझं चांगलं आयुष्य जगायचं किंवा वाईट आयुष्य जगायचं जे काही असेल ते तुझ्या सासरी असेल. आणि मग सासरी गेल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशा वेगवेगळ्या पद्धतीने स्त्रियांना अनेक अडचणींना अनेक संकटांना सामोरं जावं लागत असतं. आणि अत्यंत महत्त्वाचं संकट म्हणजे हेच की पुरुष किंवा तो तिचा जो पती आहे तो अनेक विवाह करायचा. आणि मग या कारणातून सुद्धा अनेक मुली विवाहित परित्यक्त झालेल्या. आणि दुसरं कारण असं की विधवा ज्या अनेक कारणांनी विधवा झालेल्या की एखादीचा पती वयाने वयस्कर असेल
किंवा बालवयात लग्न झालेलं असेल, मुलगी लहान असेल आणि तिचा पती खूप जास्त वयाचा असेल, अशा पद्धतीने बालविवाह मोठ्या प्रमाणात होत होते पूर्वी. वयाचं कोणालाही भान नव्हतं की पतीच्या आणि पत्नीच्या वयामध्ये किती अंतर असावं याचं कोणालाही भान नव्हतं. किंबहुना ही समाजाने बांधून दिलेले एक अत्यंत वाईट ही एक परंपरा होती, घृणास्पद म्हणलं तरी चालेल. आणि मग अनेक कारणांनी ज्या स्त्रिया विधवा झालेल्या होत्या आणि ज्या स्त्रिया परित्यक्ता होत्या, या विधवा आणि परित्यक्ता यांचा अनेक मोठ्या प्रमाणामध्ये पुन्हा छळ होत असतो. आणि तो म्हणजे अनेक पुरुषांच्या वासनेला बळी पडणे. अनेक पुरुष त्यांच्या अशा विधवा आणि परित्यक्ता या स्त्रियांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये वासनेचे बळी करत असत आणि त्याच्या माध्यमातून जी त्यांना मुलं होत असत, मग ती मुलं कशी काय म्हणजे पुढे काय म्हणून समाजाला दाखवायची. समाज काय म्हणेल की ही तर स्त्री परित्यक्ता आहे, हिला तर कित्येक वर्षापासून हिच्या पतीने सोडून दिलेलं आहे, किंवा ही स्त्री तर विधवा आहे, हिला तर पतीच नाही, हिचा पती कधीच वारलेला आहे किंवा मृत्यू त्याचा झालेला आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ही परित्यक्ता किंवा ही जी विधवा आहे ही कशी काय मुलाला जन्म देऊ शकते, असा प्रतिप्रश्न परत हाच समाज विचारायचा. कोणता समाज? जो समाज या परित्यक्ता आणि विधवा स्त्रियांना आपल्या शारीरिक वासनेचा बळी ठरवत असे. पुरुष मोठ्या प्रमाणात त्यांचे बळी घेत असत आणि त्याच्या माध्यमातून जी यांना मुलं होत असत, त्या मुलांवरती प्रतिप्रश्न परत हेच पुरुष करत असत किंवा हाच समाज करत होता. म्हणजे किती अत्यंत वाईट परिस्थिती स्त्रियांची होती की एका बाजूने त्यांचा छळ होत नसे तर अनेक बाजूने त्यांचा छळ केला जात असे समाजामध्ये. आणि हा छळ जो होता हा समाज मान्य होता. आणि मग कोण समाज मान्यता देत असे तर याला मनुस्मृतीच्या माध्यमातून लिखित नियम केलेले होते आणि त्या लिखित नियमाच्या माध्यमातून अशा स्त्रियांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये शारीरिक मानसिक तर होतच होता, परंतु शारीरिक छळ खूप मोठ्या प्रमाणात या समाजाच्या माध्यमातून केला जात असे. आणि मग ज्यावेळी या परित्यक्ता किंवा विधवा मुलींना स्त्रियांना मूल होत असे, कुठेतरी 9 महिने ते तोंड न दाखवता समाजाला 9 महिने दिवस काढायचे आणि ज्यावेळी त्या मुलाचा जन्म होत असे त्यानंतर त्या परित्यक्ता आणि विधवा स्त्रिया ज्यांना हे मूल जन्माला ज्यांनी घातलेलं आहे त्या स्त्रिया स्वतःच्या हातानेच स्वतःच्या मुलाचा खून करत असत किंवा हत्या करत असत. आणि त्याच्यामागचं कारण हेच होतं की जर हे मूल समाजात म्हणजे जन्माला आलं आणि समाजाने जर प्रतिप्रश्न केला की हे मूल तुला कसं काय जन्माला आलं, तर मग आपण काय उत्तर देणार, या भीतीपोटी या परित्यक्ता आणि विधवा स्त्रिया स्वतःच्या मुलाची हत्या करत असतात. आणि ज्यावेळी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना ही परिस्थिती अवगत झाली, माहिती पडलं, त्यावेळी त्यांनी असं ठरवलं की आपण ह्या ज्या परित्यक्ता आणि विधवा स्त्रिया ज्यांना मुलं होणार आहेत त्यांच्यासाठी आपण एक आश्रम सुरू करायचा. आणि त्यांनी 28 जानेवारी 1853 रोजी पुण्यामध्ये बाल हत्या प्रतिबंध गृह असे एक आश्रम सुरू केले. आणि त्याच्यामध्ये त्यांनी अशा अनेक स्त्रियांना आव्हान केले की तुम्ही तुमची जी काही प्रसूती होणार आहे ती आमच्या आश्रमामध्ये इथे या, बालहत्या प्रतिबंध गृहात या, इथे तुमची प्रसूती आणि तुमचं आयुष्य सुखरूप आम्ही तुम्हाला करून देऊ. अशा पद्धतीने अत्यंत महान कार्य, जे की ईश्वरसुद्धा हे कार्य करू शकलं नाही आत्तापर्यंत, इतकं पवित्र आणि महान कार्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी त्या काळामध्ये हाती घेतलं. आणि नुसतं हातीच नाही घेतलं तर हे कार्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये तडीस नेलं त्यांनी.
आणि त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे असं की क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या दोघांना स्वतःचं मूल नव्हतं आणि म्हणून मग त्यांनी काय केलं तर त्यांच्या बालहत्या प्रतिबंधगृहामध्ये ज्या विधवा स्त्रिया होत्या, ज्या परित्यक्त स्त्रिया होत्या, ज्या विधवा होत्या, त्या विधवा स्त्रियांपैकी काशीबाई नावाची एक ब्राह्मण विधवा त्यांच्या बालहत्यागृहामध्ये तिथे आली होती आणि मग त्या विधवा काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेच्या जे मूल झालं होतं त्या मुलालाच महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी दत्तक घेतले आणि त्या मुलाचे नाव यशवंत असे ठेवले. पुढे जाऊन यशवंत हे डॉक्टर झाले. त्यांनी सुद्धा समाजाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये सेवा केली आणि मग अशा पद्धतीने महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी जरी भारतातली पहिली शाळा सुरू केली असेल मुलींसाठी, फक्त एवढंच कार्य त्यांचं नाही तर अशा प्रकारचे अनेक सामाजिक खूप महान कार्य यांनी केलेले आहेत आणि त्यापैकीच बालहत्या प्रतिबंधगृह 28 जानेवारी 1853 रोजी यांनी सुरू केलं आणि त्याच्यामध्ये अनेक परित्यक्त आणि विधवा स्त्रियांना त्यांनी सुखरूपपणे तिथे त्यांचं पालनपोषण केलं, त्यांची प्रसूती केली. त्याचबरोबर त्यांच्या त्यापैकी एका मुलाला स्वतः त्यांनी दत्तक घेतलं. आणि मग प्रश्न हा येतो की काय कारण असेल की महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी इतके महान कार्य कोणतेही याच्यामध्ये स्वार्थ न ठेवता किंवा कोणत्याही प्रकारचा असं नाही की बाबा हे माझ्या जातीचे आहेत, माझ्या धर्माचे आहेत, तर हे जे कार्य केलं होतं हे जाती आणि धर्माच्या पलीकडचं कार्य होतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे कार्य माणुसकीचे कार्य होतं, ज्याला आपण मानवता म्हणतो. आणि त्याचबरोबर इंग्रजीमध्ये याला रॅशनलिस्ट म्हणतात. आणि मग यांचे जे समाजावरती उपकार आहेत ते कित्येक पिढ्या, हजारो काय लाखो पिढ्या भविष्यकाळात पुढे होऊ द्या, त्या कोणत्याही पिढ्या अशा पद्धतीने त्यांच्या कार्याची परतफेड करू शकत नाही. मी त्यांना क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिबा त्यांना आपण म्हणतो, आणि क्रांतिसूर्य सावित्रीबाई फुले यांना शतशत वंदन करतो, नमन करतो. धन्यवाद.